हॅलो गाईज, मी प्रिया वाकडे पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। काल आमच्या इथे खूप छान पाऊस झाला आणि तो पाऊस पडल्यामुळं खूप सुंदर असं वातावरण जे आहे ते वातावरण तयार झालेलं आहे। कारण खूप जास्त गरमी होती आणि गरमी वाढल्यामुळं उष्णता जी आहे ती जास्त प्रमाणामध्ये होत होती, परंतु कालच्या एका पावसाने थोडीशी जी उष्णता आहे ती उष्णता काय झालेली आहे, कमी झालेली आहे। आमच्या घराच्या शेजारी खूप सुंदर असं एक मंदिर आहे। त्या मंदिराचं नाव घंटामठ महादेव मंदिर गुंजोटी हे महादेवाचं मंदिर आहे। इथे पाहताय तुम्ही लहान लहान मुले उन्हाळ्यातील खेळ जो आहे तो खेळ खेळत आहेत। हॅलो ऋषिकेश, इकडे बघ। हॅलो श्रावणी, काय खेळताय तुम्ही? गोट्या खेळताय का? गोट्यातला हा कुठला खेळ खेळताय रे तुम्ही? डेरा। गोट्या पाहिलं की आपल्यालाही आपले लहानपणीचे दिवस आठवतात। आपण असे खूप मस्त खेळ खेळायचो लहानपणी, पण जसं जसं मोठे होत जाऊ आपण तसे तसे हे जे खेळ आहेत ते खेळ आपण खेळणं राहून जातं। परंतु कधीतरी परत असं वाटतं की आपण परत एकदा लहान व्हावं आणि असे खेळ खेळत राहावं। तरी मी म्हणा किंवा आमचे सर म्हणा ऋषीसोबत गौरवीसोबत असे खेळ खेळत राहतो। असं नाही की मोठे झालं म्हणजे लहानपण, कुठंतरी आपल्यामध्ये तो एक लहानपणीचा जो कोपरा आहे ना तो कोपरा कायम तसाच राहतो। त्याच्यामुळं लहान लेकरांसोबत लहान होऊन आपण जे खेळ आहेत ते खेळ खेळले पाहिजेत। तुम्हाला आवडतो का रे गोट्या खेळणं? आवडतं का तुम्हाला? ऋषिकेश, श्रावणी, सगळ्यात जास्त खेळ कुठला आवडतो तुम्हाला? खो खो आवडतो। ओके, ऋषी तुला? क्रिकेट। ओके, अजून काय काय आवडतं रे तुम्हाला? सगळे खेळांची नावं सांगा बरं। बघा आजकाल मुलं काय करतायत, म्हणजे सुट्ट्या जरी झालेल्या असतील किंवा अदरवाईज दुसऱ्या वेळेलाही जर शाळा चालू असतील किंवा आणखीन शाळेव्यतिरिक्तचा जो वेळ आहे त्या वेळेमध्येही जर आपण पाहिलं तर जी लहान लेकरं आहेत ती काय करतात, आपल्याला मोबाईल घेऊन बसलेले दिसतात। परंतु आमच्या इकडं आमची जी गुंजोटी आहे किंवा आमच्या गुंजोटीमधील जी आमची पाटील कॉलनी आहे ती याला अपवाद आहे। आमच्या गल्लीतले सगळेच लेकरं सकाळपासनं इव्हन संध्याकाळपर्यंत नुसते खेळ, म्हणजे वेगवेगळे खेळ जे आहेत ते खेळ खेळत राहतात। त्या खेळांची माहिती आपण त्यांच्याकडनंच विचारून घेऊयात। हा श्रावणी, कुठले कुठले खेळ खेळता तुम्ही सांगा बरं? कबड्डी, क्रिकेट, गोट्या, विट्टू दांडू, ऋषी गोट ते काहीतरी खेळता ना बाटलीमध्ये माती भरून? कोकोनट को, डबा डबा, हां, डबा डबा, लपना छुपनी, हां रंग रंग, लोखंड पाणी। हां, म्हणजे हे जे आपण लहानपणी हे खेळ खेळत होतो का नाही, बरोबर तेच खेळ हे लेकरं काय करतात, खेळतात। आणि अजून बरेचसे नवीन खेळ जे आहेत त्या ते काय केलेले, त्या ॲड केलेले त्या खेळांमध्ये। म्हणजे बालकांचा जो किंवा मुलांचा जो सर्वांगीण विकास आहे तो सर्वांगीण विकास या खेळाच्या माध्यमातूनच होऊ शकतो। आणि खेळणं हे एक उत्तम पर्याय आहे। म्हणजे जसं व्यायाम, आपण सकाळी जाऊन व्यायाम करतो किंवा व्यायामासाठी वेगळा जो वेळ देतो तो हे जे बालकं आहेत ना ती जी कसर आहे ती कसर काय करतात, ते भरून काढतात आणि त्या खेळाचा जो आनंद आहे तो आनंद ते घेतात। आणि काल छान असा पाऊस झाल्यामुळं झाडांना देखील खूप पोषक असं वातावरण जे आहे ते वातावरण काय केलेलं आहे, भेटलेलं आहे। आज जर तुम्ही म्हणजे नॅचरल जे असतं ना ते नॅचरलच असतं। आपण कितीही जरी पाणी घातलं तरीही झाडं जी आहेत ती म्हणजे जी कोमेजतात ते खरं आहे। परंतु काल एका पावसामुळं आज झाड जे आहे ते काय झालेले आहे, टवटवीतपणा आपल्याला या झाडांवरती दिसतोय। खूप सुंदर असे आज म्हणजे फ्रेश वाटत आहेत ते झाडं जे आहेत ते आपल्यासारखं फ्रेश। आपण जसं आहार, पौष्टिक आहार जसं घेतो ना, आपण बॅलन्स्ड डाएट जसं घेतल्यानंतर आपण एकदम फ्रेश होतो
किंवा व्यायाम केल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं, तसं झाडांना देखील पोषक वातावरण कालच्या पावसामुळं काय केलेलं आहे, भेटलेलं आहे. आमच्या एक मॅडम होत्या, ज्यावेळेला आम्ही शाळेत होतो ना, मार्डीकर मॅडम. ज्यावेळेला आमची प्रार्थना म्हणजे सकाळची प्रार्थना, शाळेची जी प्रार्थना आहे ती प्रार्थना झाली ना, मॅडम आमच्याकडनं एक गाणं म्हणून घ्यायच्या. ते गाणं मला आज म्हणजे न राहून रोज मला मॅडमची एकदा तरी आठवण येतेच. जसं मी उन्हाळी ह्याच्यामध्ये ही जी झाडं लावलेली आहेत ना, मग मी आमच्या सरांना नेहमी म्हणते, आमच्या मॅडम आम्हाला प्रार्थना झाली की नाही हे गाणं म्हणून घ्यायचं. आणि त्या गाण्याची आठवण कुठेतरी आज मला होते. बघा, कुठल्या तरी निमित्तानं आपल्याला आपल्या शिक्षकांची आठवण जी आहे ती आठवण ही येतेच, हे अगदी खरं आहे. मार्डीकर मॅडम आमच्या मॅडम ज्या आहेत ना ते गाणं म्हणून घ्यायचे. त्या गाणं आज मी तुम्हाला म्हणून दाखवते. त्या गाण्याचं नाव म्हणजे झाडांशी रिलेटेडच ते गाणं आहे. प्रार्थना झाली की बरोबर मॅडम हे गाणं आमच्याकडनं म्हणून घ्यायचे. आणि ते गाणं आहे, आज माझ्या अंगणात मातीच्या रिंगणात इवलस रोपट लावलंय छान, इवलस रोपट लावलंय छान, इवल्याशा रोपट्याला पाणी घालायचंय, इवल्याशा रोपट्याला पाणी घालायचंय, इवलस रोपट वाढतंय छान, इवलस रोपट वाढतंय छान, आज माझ्या अंगणात मातीच्या रिंगणात इवलस रोपट लावलंय छान, इवलस रोपट लावलंय छान. खूप छान गाणं होतं हे. त्यावेळेला आम्हाला उगी म्हणायचं म्हणून म्हणायचं, परंतु जसं जसं आम्ही मोठे झालो तसं तसं या गाण्याची जी सुंदरता आहे ती सुंदरता काय झाली आम्हाला कळत गेली. आणि आज बरेचसे जे माझे फ्रेंड्स असतील त्या फ्रेंड्सना हे जर गाणं ऐकलं तर निश्चितच मॅडमची आठवण येईल आणि हे गाणं प्रत्येकांच्या ओठावरती आपसुकच येऊन जाईल. आणि जी मूल्ये आहेत ना ती सर्व मूल्ये आमच्या अंगी उतरवण्याचं पुरेपूर कार्य आमच्या शाळेतील शिक्षकांनी त्यावेळेला केलेलं आहे. आणि त्या मूल्यांची जाण जी आहे ती आम्हाला आजही आहे. मग कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला? छान वाटला ना? जर व्हिडिओ आवडला आणि छान वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.